महाराष्ट्रामध्ये सध्या सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक संकट आलेलं आहे आणि त्यामुळं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निधी अडकलेले आहेत। सर्वसामान्य नागरिकांना योजना देणारं सरकार अडचणीत आलेलं आहे आणि आता पुन्हा त्याचं एक उदाहरण हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये आदिवासी प्रकल्प कार्यालयाची इमारत उभी आहे, मात्र केवळ 4.5 लाख रुपये वीज वितरण कार्यालयाला भरण्यासाठी नसल्यामुळं अख्खी इमारतच या ठिकाणी धूळखात पडलेली आहे। आपल्यासोबत स्वतः प्रकल्प अधिकारी आहेत। सर, आपण पाहतोय की 6 करोड रुपयांची इमारत उभी केली, 2 वर्ष काम झाले, 9 वर्ष काम होऊन संपलेत, मात्र MSEBीला अजून तुम्ही पैसे भरले नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळालेली नाही आहे। ही नेमकी इमारत नागरिकांच्या उपयोगासाठी कधी येणार? सर, ॲक्च्युली इमारतीचं बांधकाम झालेलं आहे, कन्स्ट्रक्शन वर्क झालेलं आहे, परंतु काही इंटरनल वर्क अजूनही इमारतीचं होणं बाकी आहे। हे जे बांधकाम विभाग जो आहे तो हे सर्व कामकाज पाहत असतो, त्यांनी अजून आम्हाला हँडओव्हर दिलेलं नाही आहे। परंतु तरी जे इलेक्ट्रिसिटीसाठी जी आवश्यक आहे जी बाब, आमच्या कार्यालय स्तरावरनं आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि निधीची मागणी देखील केलेली आहे। ते निधी प्राप्त होताच आम्ही हे इलेक्ट्रिसिटी जोडण्याचं काम तात्काळ करणार आहोत। हो सर, आपण निधीची मागणी वीज जोडणीसाठी कधी केलेली होती आणि पहिलं पत्र आपण कधी दिलं आणि शेवटचं पत्र कधी दिलं? याच्याबाबत आमचा 2 महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे। ॲक्च्युली आम्हाला अजून इमारत ताब्यात दिलेली नाही आहे, परंतु त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही 2 महिन्यापासूनच ही प्रक्रिया राबवत आहोत। परंतु निधी जेव्हा प्राप्त होईल ऑफिस एक्सपेन्सेसला, त्यावेळेला आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत। सर, मराठवाड्यातला हा कळमनुरी तालुका आहे आणि अतिशय आदिवासी बहुल हा तालुका म्हणून ओळख आहे। हे कार्यालय लोकांसाठी किती महत्त्वाचं असतं आणि आता तुम्ही या जुन्या कार्यालयामध्ये मरण यातना भोगत आहात। अनेक वेळा अपघात झालेत, पुराचं पाणी तुमच्या कार्यालयामध्ये आलं आहे, इथे प्रॉपर काय अडचणी आहे तुम्हाला? तशी ही जी आहे नगर परिषदची इमारत आहे, ही जवळपास 2013पासून ही ताब्यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि नवीन इमारतीचं पण यासाठी प्रोव्हिजन झालेलं आहे, जी की इमारत आता बांधून तयार आहे, परंतु PWD विभागाकडनं कंप्लीशन त्याचं आलेलं नाही आहे, त्यामुळं ते काम थांबलेलं आहे। आणि त्यांच्याशी आज माझं आजचं स्टेटस जे आहे ते बोलणं पण झालेलं आहे, ते 1 महिन्याच्या आत पूर्ण करून आम्हाला देणारसुद्धा आहेत। इलेक्ट्रिसिटी जोडण्यासाठी पैसे किती लागणार आहे सर अंदाजा? इलेक्ट्रिसिटी जोडण्यासाठी 5 लाखाच्या आत रक्कम लागणार आहे। ती आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला मागणीसुद्धा देखील केलेली आहे। ते निधी प्राप्त होताच आम्ही तात्काळ ही प्रक्रिया करणार आहोत। आपण जर पाहिलं तर 5 लाख रुपयाच्या आतमध्ये ही रक्कम लागणार आहे। 2 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो, मात्र अद्याप पैसे मिळालेले नाही आहे। परिणामी त्या ठिकाणी विद्युत जोडणी झाली नाही आणि त्यामुळं 6 करोड रुपयांची आदिवासी प्रकल्प कार्यालयाची इमारत या ठिकाणी धूळखात पडून आहे। त्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं आदिवासी विभागाचे नेते आणि विविध संघटनांच्या नागरिकांनी केली आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।